दांगट समितीच्या अहवालातील कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात न करता महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध लागू करावा यासह इतर विविध मागण्यांसाठी 10 जुलैपासून नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे आंदोलन सुरू आहे। महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश येवते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आजपासून लेखणी बंद आंदोलन सुरू आहे। यामुळे नागरिकांची कामे देखील खोळंबली आहेत। मराठवाडा विभागातील अव्वल कारकून, मंडळाधिकारी, सर्वांगातून नायब तहसीलदार पदावर तात्काळ पदोन्नती देण्यात यावी। महसूल विभागाचा आकृतिबंध लागू करावा। नायब तहसीलदार संवर्ग हा राजपत्रित संवर्ग असून सुद्धा त्यांची वेतन श्रेणी वर्ग 3 सर्वांगाची देण्यात आली आहे, त्यात बदल करावा। कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे प्राधिकार पत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा। महसूल सहाय्यक व तलाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अर्हतावारी असूनही महसूल सहाय्यकाचे ग्रेड पे व तलाठी यांचे ग्रेड पे यामध्ये असलेली तफावत दूर करण्यात यावी। यासह अनेक मागण्यांसाठी नांदेडमध्ये हे आंदोलन सुरू आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन यांनी। विविध मागण्यासाठी 10 जुलैपासून राज्यभरातील महसूल कर्मचारी जे आहेत ते आंदोलन करीत आहेत। आज आंदोलनाचा 3रा टप्पा आहे आणि आज नांदेड जिल्ह्यातील जे महसूल कर्मचारी आहेत त्यांनी आज लेखणी बंद आंदोलन केलेलं आहे। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहोत। माझ्यासोबत महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश येवते आहेत। सर, काय सांगाल, काय मागण्या आहेत नेमक्या आपल्या? आमच्या मागण्या आहेत महसूल कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याच्या मागण्या। म्हणजे प्रथम आमची मागणी आहे की महसूल विभागाचा 2006 नंतर आकृतिबंध झालेला नाही, तो आकृतिबंध तात्काळ शासनाने मंजूर करावा। अनेक पदे रिक्त आहेत, एका कर्मचाऱ्याला 2-2, 3-3 सेक्शनचं काम करावं लागत आहे आणि ह्या स्ट्रेसमधून आमच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आजार या ठिकाणी उद्भवत आहेत। परंतु शासनाने या गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळं फक्त आश्वासन दिलं, आश्वासन या ठिकाणी कुठंच पूर्तता केली नाही। म्हणून आज नाईलाजास्तव या ठिकाणी आंदोलनाचं या ठिकाणी आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि मराठवाड्यामध्ये मागच्या 3 वर्षापासून अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात या ठिकाणी पदोन्नतीचा विषय आहे। पदोन्नती सुद्धा अद्याप या ठिकाणी आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत। 3रा विषय आहे की महसूल विभागाचे जे काय आहेत आमचे नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे वाढावा म्हणून या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन केलं, पण अद्याप आमचा ग्रेड पे मध्ये नायब तहसीलदारच्या संवर्गाच्या राजपत्रित अधिकारी असून सुद्धा या ठिकाणी ग्रेड पे वाढविण्यात आलेला नाही। त्याच्यानंतर आहे महसूल सहाय्यक आणि तलाठी हे एकच संवर्ग या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी शासनानं महसूल सहाय्यकांना या ठिकाणी ग्रेड वेतन या ठिकाणी 1900 ठेवलेलं आहे। महसूल सहाय्यकाचे या नामांतरण होऊन बराच कालावधी झाला, परंतु या 7व्या वेतन आयोगाच्या मध्ये आमच्या ग्रेड पेची मागणी होती ती शासनाने मंजूर केली नाही। त्याच्यामुळे महसूल सहाय्यकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे आणि महसूल सहाय्यकांचं या ठिकाणी ग्रेड पे हे तलाठी संवर्ग एवढं करावं अशी आमची मागणी आहे। पूर्ण महाराष्ट्रामधील सर्व तहसील कार्यालयामध्ये आज सर्व कर्मचारी लेखणी बंद आंदोलन या ठिकाणी करत आहेत। 10 तारखेला आम्ही काळ्या फिती लावून काम केलं, त्याच्यानंतर आम्ही काल मधल्या सुट्टीमध्ये या ठिकाणी निदर्शने केली आणि 15 तारखेला शासनाने जर लवकर दखल नाही घेतली तर आम्ही 15 तारखेपासून या ठिकाणी बेमुदत आंदोलन या ठिकाणी महसूल कर्मचारी सर्व जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी संपामध्ये सामील होतील। एकंदरीत आपण पाहू शकता महसूल कर्मचाऱ्यांना जे आहे ते विविध कामे लावली जात आहेत आणि त्यांचा पदोन्नतीचा पण जो प्रश्न आहे तो सुद्धा अद्याप सुटलेला नाही। यामुळं महसूल कर्मचारी सध्या आक्रमक झालेले आहेत आणि 15 तारखेच्या नंतर जर शासन त्यांच्या मागण्या सोडवलं नसेल तर ते संप करण्याचा इशारा दिला आहे। माझ्यासोबत एक मॅडम सुद्धा आहेत। मॅडम, काय सांगाल, काय मागण्या आहेत आपल्या? पहिला प्रश्न आहे पेन्शन लागू करण्यात यावी आणि आमची जी पदोन्नती आहे म्हणजे शिपाईची आहे ते पण आणि शिपाई सर्वगातील पद पण भरण्यात यावे आणि वारसा हे पण देण्यात यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शन लागू करावी। पेन्शनचा सुद्धा या ठिकाणी मुद्दा उपस्थित होत आहे आणि या सर्व मागण्यांना घेऊन जिल्ह्यातले जे महसूल कर्मचारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे आज लेखणी बंद आंदोलन सुरू आहे आणि जर शासन 15 तारखेपर्यंत यांचे प्रश्न सोडवले नसेल तर येणाऱ्या 15 तारखेच्या नंतर संप करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काम बंद करण्याचा आंदोलनाचा इशारा जे आहे ते महसूल कर्मचारी संघटनेने घेतलेला आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमावर, देशोन्नती न्यूज, नांदेड। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।